to find the symbolic form of given switching circuit. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करण्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण पाहिले आणि आणखी काही एक्झाम्पल्स जे तुम्हाला ट्राय करायला पण सांगितले होते ते एक्झाम्पल्स पण आपण पाहू. यामध्ये 4 नंबरचं एक्झाम्पल हे आहे. या स्विचिंग सर्किटचं आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. आता याच्यामध्ये मुख्य स्विचेस S1, S2, परत S2, S3 आणि S1 डॅश आहे. म्हणजे मुख्य स्विचेस 3 झाले. So let P denote the switch S1, Q denote the switch S2 and R denote the switch S3. P, Q आणि R हे 3 स्विचेस आहेत S1, S2, S3 ला डिनोट करणारे. त्यात कॉम्प्लिमेंट एकाच आहे S1 डॅश फक्त, म्हणजे निगेशन P डिनोट द कॉम्प्लिमेंटरी स्विच S1 डॅश and therefore symbolic form of given switching circuit दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म हा आपल्याला तयार करायचा आहे. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय, तर यामध्ये S1 आणि S2 हे सुरुवातीला दिसत आहेत पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. हे दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन पुढं एका स्विचला जोडलेलं आहे S2 ला. हे कॉम्बिनेशन ह्या S2च्या सिरीजमध्ये आहे. नंतर जोडलं तर सिरीजमध्ये आणि अशा ब्रँचेस असल्या तर पॅरललमध्ये. S1 आणि S2 हे कॉम्बिनेशन या स्विचच्या सिरीजमध्ये आहे आणि परत आणखी पुढेच त्याला जोडलेलं आहे, म्हणजे हे कॉम्बिनेशन परत त्याच्या सिरीजमध्येच आहे. म्हणजे यामध्ये पहिल्यांदा या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन, याला आपण P डिसजंक्शन Q असं लिहू शकतो. कारण S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे डिसजंक्शन. त्याला पुढे सिरीजमध्ये म्हणजे कंजंक्शन, सिरीजमध्ये म्हणजेच कंजंक्शन S2 जोडलेला आहे आणि S2 म्हणजेच Q, एकच स्विच आहे. आणि परत पुढे त्याला सिरीजमध्ये म्हणजे कंजंक्शन या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे. मग या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे S1 डॅश, S1 डॅश म्हणजे निगेशन P, डिसजंक्शन S3 म्हणजेच Q, सॉरी S3 म्हणजेच R. S1 डॅश म्हणजे निगेशन P, S3 म्हणजे R आणि हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत म्हणजे त्यांचं डिसजंक्शन.
दिस इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्विचिंग सर्किट. आता याचा स्विचिंग टेबल बनवता येऊ शकतो. स्विचिंग टेबल बनवत असताना प्रॉब्लेम या अशा 3 टर्म आहेत. तर इथे पण कंजंक्शन आहे, इथे पण कंजंक्शन आहे. त्यामुळं असोसिएटिव्ह लॉनुसार आपण या दोघांना ब्रॅकेट देऊ शकतो किंवा या दोघांना पण ब्रॅकेट देऊ शकतो. कुठल्याही दोघांना ब्रॅकेट द्या. म्हणजे समजा आपण हे दोन एका ब्रॅकेटमध्ये जरी टाकले टेबल तयार करताना, कारण आपल्याला एक एक कॉलम डेव्हलप करत जावा लागतो ना. तिघांचं ॲट ए टाईम तर आपल्याला नाही घेता येणार कंजंक्शन. त्यामुळं आपण हे दोन आधी घेऊ शकतो किंवा हे दोन आधी घेऊ शकतो आणि मग उरलेल्यासोबत त्याचं कंजंक्शन बाय असोसिएटिव्ह लॉ. ओके, टेबल होईल तयार याचा. येस सर. ओके, तर ते दोन ब्रॅकेट सेपरेट कंडिशन घेऊन होल कंडिशन नाही घेता येत. कॉम्पिटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह लॉनुसार तुम्ही यांचं कंजंक्शन आधी घ्या किंवा ह्या दोघांचं आधी घ्या किंवा पहिल्याचं आणि तिसऱ्याचं आधी घ्या. पहिलं आणि तिसऱ्याचं कंजंक्शन आधी घेतलं आणि मग दुसऱ्याचं त्याच्यासोबत घेतलं तरी चालणार आहे. कारण कॉम्पिटेटिव्हनुसार हे इंटरचेंज पण करता येतात, काही प्रॉब्लेम नाही. थोडक्यात काय, तर हा एक आणि हा एक तिघंजण सिरीजमध्ये आहेत. मग ए प्लस बी प्लस सी, त्याला आपण ए प्लस बी प्लस सी केलं काय किंवा ए प्लस बी प्लस सी केलं काय, वन अँड सेम. सर स्क्रीन झूम करा ना. नेक्स्ट नंबर 5 and 6. फाइव नंबर. आता यामध्ये थोडंसं केअरफुल. ही एक ब्रँच दिसते S1. आधी आता मुख्य स्विचेस कोणकोणते आहेत, S1 आणि S2 दोनच आहेत. S1 डबल झाला, हा S2, S1 डॅश S2 डॅश कॉम्प्लिमेंटरी. ते सुरुवातीचं तर लिहिता येईल, लेट P डिनोट स्विच S1, Q डिनोट स्विच S2, निगेशन P डिनोट स्विच S1 डॅश अँड निगेशन Q डिनोट स्विच S2 डॅश. हे तर लिहिता येईल. याचा सिम्बॉलिक फॉर्म कशा प्रकारे होईल ते आपण पाहूया. सिम्बॉलिक फॉर्मसाठी ही एक ब्रँच आणि ही एक ब्रँच आहे. ह्या दोन ब्रँच एकमेकांना पॅरलल आहेत आणि हे पूर्ण कॉम्बिनेशन या तिसऱ्या ब्रँचला पॅरलल आहे. त्यामुळे ब्रॅकेट त्याच्यानुसार टाकायचे फक्त. म्हणजे आधी आपण याचं काम पूर्ण करणार, हा ब्रॅकेट पूर्ण करणार. म्हणजे काय, तर S1 म्हणजे P, याच्यासाठी लिहिला आधी P. त्याच्या पॅरललमध्ये हे कॉम्बिनेशन आहे. पॅरललमध्ये म्हणजे डिजंक्शन.
आता हे कॉम्बिनेशन आहे म्हणून ब्रॅकेट टाकावं लागेल. या दोघांसाठी ब्रॅकेट टाकला. आता S1 डॅश आणि S2 डॅश आहेत. S1 डॅश म्हणजे निगेशन P कंजंक्शन S2 डॅश म्हणजे निगेशन Q. याच्या पॅरललमध्ये हे सेरीज कॉम्बिनेशन आलं. पहा, याच्या पॅरललमध्ये हे सेरीज कॉम्बिनेशन. ओके, या सगळ्याला एक ब्रॅकेट टाकायचा, कारण हा पूर्ण पार्ट म्हणजे एक ब्रँच आहे ह्या पॅरलल कॉम्बिनेशनची. हे आणखी एक पॅरलल कॉम्बिनेशन आहे, त्याची एक ब्रँच म्हणजे हा मोठा ब्रॅकेट झाला. तर दुसरी ब्रँच याला पॅरललमध्ये म्हणजे डिजंक्शन. दुसऱ्या ब्रँचमध्ये हे दोन स्विचेसचं सेरीज कॉम्बिनेशन आहे. दुसऱ्या ब्रँचमध्ये या दोन स्विचेसचं सेरीज कॉम्बिनेशन आहे, म्हणजेच S1 S2 यांचं सेरीज कॉम्बिनेशन, ज्याला आपण लिहू शकतो P कंजंक्शन Q. झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार. ओके, लक्षात आलं काय काय केलं ते. पहिल्यांदा ही ब्रँच S1 म्हणजे P, त्याच्या पॅरललमध्ये ही ब्रँच म्हणजे हा ब्रॅकेट. हे सगळं मिळून एक ब्रँच आहे. हा पूर्ण पार्ट पॅरललमध्ये आहे याच्या. हा पूर्ण पार्ट याच्या पॅरललमध्ये टाकला या सेरीज कॉम्बिनेशनच्या. दॅट इज द symbolic form of this switching circuit. Okay, and about sixth one, sixth मध्ये काय केले पहा, S1 S2 S2 S3 S3 S1, म्हणजे याच्यामध्ये तीनच स्विचेस तुम्हाला अज्युम करायचे आहेत. कॉम्प्लिमेंटरी नाहीच आहे कुठे. S1 डॅश S2 डॅश S3 डॅश कुठेच नाही आहे. तीन स्विचेस गृहीत धरायचे आहेत. P denote switch S1, Q denote switch S2 and R denote switch S3. PQR S1 S2 S3. PQR म्हणजे S1 S2 S3 हे आपण गृहीत धरू शकतो. ओके, लेट P denote switch S1, Q denote switch S2, R denote switch S3. आता हे तर एकदम सिंपल आहे. हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, तिन्ही एकमेकांच्या सेरीजमध्ये आहेत. बरोबर आहे. हे कॉम्बिनेशन म्हणजे याचा एक ब्रॅकेट येईल. काय येईल त्याचं ब्रॅकेट? S1 S2 पॅरललमध्ये, म्हणजेच P डिजंक्शन Q. बरोबर, S1 S2 पॅरललमध्ये म्हणजे P डिजंक्शन Q. त्याला पुढे जोडला आहे म्हणजे सेरीजमध्ये म्हणजे कंजंक्शन. पुढचं कॉम्बिनेशन S2 S3. S2 S3चं परत पॅरलल आहे म्हणजेच Q डिजंक्शन R. S2 S3चं पॅरलल म्हणजे Q डिजंक्शन R. आणि परत त्याला पुढे जोडला आहे म्हणजे परत सेरीजमध्ये म्हणजे कंजंक्शन S3 S1चं पॅरलल कॉम्बिनेशन. S3 S1चं पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजेच R डिजंक्शन P. This is the symbolic form of this switching circuit. आता याचंही इनपुट आउटपुट टेबल तयार करताना तुम्ही या दोघांना ब्रॅकेट टाका किंवा या दोघांना ब्रॅकेट टाका,
कारण इथंही कंजंक्शन आहे, इथंही कंजंक्शन आहे. ओके, इनपुट आउटपुट टेबल तयार होतील याचे. Yes, sir. Yes, sir. So write down this and complete the solution. नेक्स्ट टाईपचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये याच्या अपोजिट काम करायचं आहे. याच्यात आपण काय केलं, आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेलं होतं, त्याच्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार केला. आता सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असेल त्याच्यावरून स्विचिंग सर्किट तयार करायचं. सिम्बॉलिक फॉर्मवरून स्विचिंग सर्किट तयार करायचं. आणि म्हणून हे जे फर्स्ट एक्झाम्पलमधले हे जे स्विचिंग सर्किट्स होते त्यांचे ऑब्झर्वेशन्स खूप महत्त्वाचे होते की कशा प्रकारे त्या डायग्राम्स काढणं गरजेचं होतं, की त्यामध्ये कसं कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण पॅरलल म्हणतो, कसं कॉम्बिनेशन असेल तर सिरीज म्हणतो, यासाठी. ओके, टेक डाउन क्वेश्चन. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट्स ऑफ द फॉलोइंग. Construct the switching circuits of the following. P conjunction Q disjunction in bracket negation P conjunction negation Q disjunction P disjunction R. हे एक सिम्बॉलिक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे आणि यावरून त्याचं स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल लेट, याच्यामध्ये मुख्य स्टेटमेंट कोणकोणते ते पाहायचे. पी, क्यू आणि आर आहेत. सो पी डिनोट द स्विच S1, Q denote the switch S2, R denote the switch S3, हे झाले पी क्यू आर. नंतर निगेशन पी आहे त्याच्यामध्ये, मग निगेशन पी डिनोट द स्विच S1 डॅश. निगेशन क्यू पण आहे, दॅट डिनोट द स्विच S2 डॅश. आता निगेशन आर नाही आहे त्यामुळे S3 डॅशची गरज नाही आहे. ओके, आता यामध्ये आपल्याला याची डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढत असताना पॅटर्न ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. इथे जर आपण हा पॅटर्न पाहिला तर हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक मोठा ब्रॅकेट आहे. त्या दोन्हीच्या मध्ये डिसजंक्शन आहे. त्या दोन्हीच्या मध्ये डिसजंक्शन आहे याचा अर्थ पॅरलल कॉम्बिनेशन आहे. मुख्य कॉम्बिनेशन पॅरललचं दिसत आहे. मग हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट असे दोन ब्रॅकेट आहेत. ह्या दोन मुख्य ब्रॅकेटचं डिसजंक्शन म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. पॅरलल कॉम्बिनेशन म्हटलं दोन ब्रँचेसचं की त्याच्या आधी ह्या दोन ब्रँचेस तयार करून ठेवायच्या.
तर ही एक ब्रँच एका ब्रॅकेटची, दुसरी ब्रँच दुसऱ्या ब्रॅकेटची. सेपरेट सेपरेट काम करायचं त्याच्यावरती. मग पहिल्या ब्रँचला हे कॉम्बिनेशन आहे. तर इथे काय पी कंजंक्शन क्यू म्हणजे दोन स्विचेस सेरीजमध्ये आहेत. कंजंक्शन म्हणजे सेरीज, दोन स्विचेस सेरीजमध्ये आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला हे एक स्विच आणि हे दुसरं स्विच, असे दोन स्विचेस आपण सेरीजमध्ये काढले. नावं लगेच देऊ शकतो आपण किंवा नंतर शेवटी दिले तरी चालतील. पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. झालं, या ब्रँचचं काम संपलं, या ब्रॅकेटचं काम संपलं. असंच आपण पुढे एक्सटेंड करू शकतो. S1 आणि S2 झाले. आता डिसजंक्शन म्हणजे त्याच्या पॅरललमध्ये असणारी दुसरी ब्रँच, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे ह्या ब्रँचमध्ये राहणार आहे. आता याच्यात काय काय आहे, यात परत एक स्विच आहे जे की कंजंक्शन म्हणजे सेरीजमध्ये आहे. याच्या सेरीज म्हटलं की आपल्याला एकानंतर एक द्यावं लागतं. मग एकानंतर एक म्हटल्यानंतर आपण एक स्विच आधी इथे काढून घेऊ शकतो. बरोबर आहे, एक स्विच आधी काढून घेतलं. ते स्विच झालं हे निगेशन पीचं स्विच. निगेशन पी म्हणजे S1 डॅश. नावं सगळे शेवटी पण देऊ शकता तुम्ही. त्याच्या सेरीजमध्ये म्हणजे त्याला पुढेच जोडायचं आहे. काय जोडायचं आहे? हे कॉम्बिनेशन. आता हे कॉम्बिनेशन काय, याच्यात तीन स्विचेस आहेत आणि त्यांच्यात डिसजंक्शन आहे. म्हणजे निगेशन क्यू, पी आणि आर तिन्ही स्विचेसचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे. ते पॅरलल कॉम्बिनेशन याच्या सेरीजमध्ये म्हणजे याला पुढेच आपण जोडायचं आहे पॅरलल कॉम्बिनेशन, ज्याला तीन ब्रँचेस आहेत. ही एक ब्रँच, ही एक ब्रँच, ही एक ब्रँच. पहिल्या ब्रँचमध्ये एकच स्विच आहे, दुसऱ्या ब्रँचमध्ये एक स्विच आहे आणि तिसऱ्या ब्रँचमध्ये एक स्विच आहे. ओके, हे झालं तिघांचं पॅरलल कॉम्बिनेशन. तीन कोण? निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, पी म्हणजे S1 आणि आर म्हणजे S3. हे पुढं याला पॅरललमध्ये आहेच आहे. ओके, आणि मग याला इकडे या प्रकारे बॅटरी सोर्स आणि इथून इकडे लॅम्प स्विचिंग सर्किट कंप्लीटेड. वाटल्यास कन्फर्मेशनसाठी रिव्हर्स काम करून बघायचं, म्हणजे आपल्याला याच्यावरून पुन्हा सिम्बॉलिक फॉर्म तयार करून बघायचा. याच्यावरून सिम्बॉलिक फॉर्म तयार करून बघायचा व्हेरीफाय करण्यासाठी. आता याची बेस्ट प्रॅक्टिस करण्याचं वे कुठला की मागच्या क्वेश्चनमधले जे एक्झाम्पल होते 6, आधी काय करायचं,
त्याचे स्टेटमेंट लिहायचे फक्त आणि त्याच्या डायग्राम काढायच्या. आपली डायग्राम आणि ही डायग्राम मॅच करायची. स्टेटमेंट लिहायचं, डायग्राम काढायची, आपली डायग्राम आणि ही डायग्राम मॅच करायची. रिव्हर्स, ही रिव्हर्स प्रॅक्टिस गरजेची आहे. ओके, कंप्लीट दिस. कंप्लीट. हा एक क्वेश्चन आहे. त्यातला हे नंबर 2 आत्ता आपण सॉल्व केलं आहे. नंबर 2 आत्ता आपण सॉल्व केलं आहे. 1 3 5 6 5 4 6 हे एक्झाम्पल्स तुम्ही आधी कंप्लीट करणं गरजेचं आहे.